नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासमधील एक महत्त्वाचा मुद्दा आज आपण पाहणार आहोत. यामध्ये समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था. मला सांगा, आज महाराष्ट्र व भारतामध्ये अनेक प्रकारचे समाजसुधारक होऊन गेले. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था स्थापन करून त्यांनी समाजासाठी प्रबोधनाचं काम आणि समाजासाठी चांगलं काम केलेले आहेत. तर यामध्ये आपण कोणत्या समाजसुधारकांनी कोणती संस्था स्थापन केलेली आहे ती आपल्याला पाहायची आहे. यामध्ये पहिली जी संस्था आहे ती आहे नाना शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर दुसरी जी संस्था आहे महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळ याची स्थापना 1865 त्यांनी केलेली आहे. त्यानंतर तिसरी जी संस्था आहे, तिसरी संस्था त्यामध्ये रमाबाई रानडे, तिसरी संस्था रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब आणि सेवा सदन अशा 2 प्रकारच्या त्यांनी संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यानंतर चौथी जी संस्था आहे ती चौथी संस्था महर्षी वी रा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन 1906, राष्ट्रीय मराठा संघ आणि तसेच अहिल्याश्रम आणि तरुण मराठा संघ अशा प्रकारचे त्यांनी अनेक म्हणजे जवळपास 4 संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पाचवी जे समाजसुधारक आहेत ते आहेत जनाका शिंदे यांनी निराश्रित सेवा सदन याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर सहावी जी संस्था आहे सहावा समाजसुधारक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था 1919 स्थापना केलेली आहे. त्यानंतर दुधगाव विद्यार्थी आश्रम आणि छत्रपती बोर्डिंग याची सुद्धा त्यांनी काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. त्यानंतर सातवे जे समाजसुधारक आहेत ते आहेत विदा सावरकरांनी मित्रमेळा आणि अभिनव भारत अशा 2 प्रकारच्या त्यांनी संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यानंतर 8वी जी संस्था आहे ती आहे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेली. महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक आणि 1932 त्याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर नववे जे समाजसुधारक आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 आणि मजूर पक्ष 1936 अशीच त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यानंतर अखिल भारतीय समता सैनिक दल त्याची स्थापना त्यांनी 1927 त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यानंतर 10वे जे समाजसुधारक आहेत ते आहेत नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज याची स्थापना 1905 केलेली आहे. त्यानंतर 11वे जे समाजसुधारक आहेत ते आहेत गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभा पुणे आणि देशी व्यापारोत्तेजक मंडळ पुणे अशी त्यांनी स्थापना केलेली आहे. यानंतर 12वी जे समाजसुधारक आहेत ते आहेत सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती संस्था पुणे येथे त्यांनी स्थापना केलेली आहेत. त्यानंतर 13वे जे समाजसुधारक आहेत यामध्ये पंडिता रमाबाई यांनी कृपा सदन शारदा सदन ही मुंबई येथे संस्था आहे. त्याच्यानंतर मुक्ती सदन केडगाव, त्याच्यानंतर महिला समाज पुणे अशा प्रकारे त्यांनी पंडिता रमाबाईंनी अनेक संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यानंतर 14वे जे समाजसुधारक आहेत ते आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती आणि अखिल भारतीय मागास जाती संघ आणि श्रद्धानंद छत्रालय भारत कृषक समाज शेतकरी सहकारी संघ
त्याच्यानंतर अशा प्रकारचे त्यांनी संस्था स्थापन केले आहेत. त्यानंतर 15वे जे समाजसुधारक आहेत ते आहेत डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंब कुष्ठ निवास याची स्थापना केलेली आहे. आणि आपल्याला सर्वांना परिचित असलेले म्हणजे बाबा आमटे 16वे समाजसुधारक, त्यांनी आनंदवन नावाचा त्यांनी म्हणजे संस्था स्थापन केली आहे. ते आहे वरोडा येथे चंद्रपूरमध्ये. त्याच्यानंतर अशोकवन ती आहे नागपूर येथे. त्याच्यानंतर नागेपल्ली येथे हेमलकसा. अशा प्रकारचे त्यांनी अनेक प्रकारचे संस्था स्थापन करून समाजासाठी समाजकार्य केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा.